गावातल्या बायका माझ्या विरोधात काय पण बोलणार, मग ऐकून घेऊ का? का करते अशी नोकरी ज्यामुळे तुला त्रास होईल? मी जे स्वप्न बघितलेलं ना त्याची सावली मला आशात दिसते. गावांच्या गल्ल्यातून फिरताना, लोकांशी बोलताना, लोकांना माहिती सांगताना मला असं वाटतं, हे काम जर देशासाठी असेल तर त्यात माझा छोटा वाटा असन की. नमस्कार, मी कोमल खांबे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोणताही स्वार्थ न ठेवता महिलांसाठी, लहान मुलांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या म्हणजे आशा वर्कर, ज्यांच्याकडे आपल्यापैकी क्वचितच कोणाचं तरी लक्ष जात असेल, पण त्यांच्या कामावर भाष्य करणारा सिनेमा मराठीत पहिल्यांदाच येतोय, ज्याचं नाव आहे आशा. आणि आज आपण आशा टीमच्या आशा या सिनेमाच्या टीमशी गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहे आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू, दिग्दर्शक दीपक सर आणि प्रोड्युसर दैविता मॅडम. सो तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. मी सगळ्यात आधी दीपक सर तुमच्याकडे येईन. या सिनेमाची टॅगलाईनच इतकी सुंदर आहे, जी मला पण पर्सनली ट्रेलर बघितल्यानंतर पोस्टरवर खूपच भावली, की बाई अडली आहे म्हणूनच ती नडली आहे. काय डोक्यात विचार होता हा सिनेमा बनवताना, आणि का वाटलं की या विषयावर आपण सिनेमा घेऊन यावा? या सिनेमात रिंकू जी भूमिका करते तिचं नाव आहे मालती, आणि ही एकदम 20-22ची ती तरुणी आहे आणि तिच्या डोळ्यात स्वप्न आहे. म्हणजे आशाचं जरी ती काम करत असली ना, तर तिला तिची स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आणि त्यासाठी ती झटत असते. त्याच्यामुळे ती जर्नी तर सिनेमातच बघायला मिळेल की कशी बाई अडली आणि ती कशी नडली आहे. पण याची थोडी पार्श्वभूमी अशी सांगतो की कोविडच्या काळात आशा ताईंचं काम बघितलं होतं आणि त्यावेळेस खूप कुतूहल निर्माण झालं की ह्या कशा पद्धतीने काम करतात. आणि त्यातनं मग रिसर्च करत गेलो आणि तेव्हा कळलं की अरे बापरे, डोंगरा एवढं काम आहे यांचं. आणि गावखेड्यात आरोग्य यंत्रणा पोहोचवणं, शासनाच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत सांगणं, तर हे अतिशय महत्त्वपूर्ण काम त्या करतात. आणि असं वाटलं की त्यांच्या गोष्टीत काहीतरी ड्रामा आहे, तो आपण एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि मग तिथनं त्या चित्रपटाची सुरुवात झाली. रिंकू, तुझ्याकडे येईन मी अर्थातच. ट्रेलरमध्ये आम्ही बघतोय आशा वर्कर असली तरी ती धडाडीची आशा वर्कर आहे. जी मालती आहे तिच्यामध्ये कुठेतरी एक धाडसीपणा दिसतोय आम्हाला. काय सांगशील या भूमिकेविषयी? आणि जेव्हा पहिल्यांदा तुला विचारणा झाली की अशी अशी भूमिका साकारायची आहे, तेव्हा काय पहिला विचार डोक्यात होता? पहिल्यांदा ऐकल्यावरती छान वाटलं, कारण या विषयावरती जसं तुम्ही म्हणालात तसा सिनेमा नाही आहे किंवा कोणाला आजपर्यंत करावंसं नाही वाटलं. आणि दुसरी गोष्ट, माझ्या आईचं नाव आशा आहे आणि ती सरकारी शिक्षक आहे, त्याच्यामुळे तो एक वेगळा कनेक्ट तिथे झाला. आणि मालतीविषयी सांगायचं तर जसं ट्रेलरमध्ये दिसतंय ती तशीच आहे. ती तिथल्या तिथे लोकांना उत्तरं देते. ती खूप चिकाट आहे. तिला हातात घेतलेलं काम ती टाकत नाही. ती पूर्ण केल्याशिवाय तिला बसवत नाही. आणि त्या कामासाठी जे जे तिला करायचं आहे, ज्यांना कोणाला कन्व्हिन्स करायचं असेल, तिला लढायचं असेल, कुठे जायचं असेल, कुणाला रिक्वेस्ट करायची असेल, कुणाला नडायचं पण असेल, तर ती त्या सगळ्या गोष्टी करते. सो आशाताई असंच नाही, त्याच्या मागे ती बाई असते आणि तो एक व्यक्ती असतो की पुढच्याला मदत करण्यासाठी तो माणूस म्हणून खूप गोष्टींशी झगडत असतो, पर्सनल आयुष्यात असतील किंवा कामाच्या ठिकाणी असतील. तर तशी ती मालतीची गोष्ट आहे. या भूमिकेसाठी तू काही विशेष तयारी केलीस का? काही आशा वर्कर्सला भेटलीस का? त्यांची कहाणी जाणून घेतलीस का? कसा एकंदर तू तयारी केलीस यासाठी? कसा प्रवास होता या भूमिकेचा? मी तयारी खरं तर फारशी नाही केली, कारण मी डिरेक्टरच ॲक्टर आहे. जे डिरेक्टर कागदावरती लिहितात, मला असं वाटतं की ते प्रेक्षकांसमोर आणण्याचं मी माध्यम आहे आणि मी तेवढंच काम करावं. अर्थात मदत होते काम करताना, आपलेही इनपुट्स निघतात. पण शूटिंगच्या अगोदर मी आशा सेविकांना भेटलं, म्हणजे आम्ही जिथे शूट करणार होतो तिथेच त्या गावात मी आशा सेविकांना भेटलं. आणि सर म्हणाले की त्यांच्याशी बोल, त्यांना विचार त्यांचं काम कसं असतं, त्या घरी कशा असतात. तर मी रँडम अशाच बायका बसल्या गप्पा मारतात तशा गप्पा मारत होते की सासू नाही का ओरडत, एवढा उशीर होतो, भांडणं नाहीत का होत, मग मुलांचं काय करता, मग तुम्हाला इथे एवढ्या रात्री जायचं आहे, मग बस नसते, मग तुम्ही कसे जाता. तर इन जनरल त्यांचं इमोशनली स्ट्रगल असेल, मेंटली त्या कशा आहेत आणि कसं ते काम सांभाळतात. सो एवढंच मला फक्त ते जाणून घ्यायचं होतं. एक दिवस मी त्यांच्यासोबत पण गेलते काम करायला, त्याचे काम करत म्हणजे बघायला की काय पद्धतीने ते काम करतात. आणि थ्रू आउट सेटवर जेव्हा आम्ही आशा ताईंबद्दलचे सीन करायचो,
सो आमच्यासोबत 2 आशाताई असायच्यात सांगायला की ती बॉटल अशी पकड, ते वजन असं करायचं असतं लहान बाळाचं. सो त्या होत्या. आता जसं रिंकूने सांगितलं की आशाताई पण त्या सिनेमाच्या सेटवर होत्या की ह्या म्हणजे हे तसं बघायला गेलं तर डिटेलिंग आहे सिनेमामधलं किंवा बऱ्याच ठिकाणी कथा पटकथा लिहिल्यानंतर दिग्दर्शक जे असतात ते स्वतः डिरेक्ट करतात सिनेमा. हा विचार काय होता की त्या असल्या पाहिजेत सोबत आणि त्यांचा अनुभव कसा होता? मला असं वाटतं माझ्यापेक्षा माझ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना विचारलं पाहिजे की कशी स्टायलिंग होती. पण तुम्ही विचारता तर सांगतो की माझा नेहमी सेटवर हा आग्रह असतो की एकदा आपण कागदावर लिहिलं म्हणजे ते काय फायनल होत नाही. सिनेमा ही अशी प्रोसेस आहे जी टीमवर्क आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागणं गरजेचं आहे. त्यामुळे कलाकारांकडून काही इनपुट्स आले तर मी ओपन असतो. तंत्रज्ञांकडून काही आले तर ओपन असतं. ह्या केसमध्ये त्या आशाताई सतत सोबत होत्या आणि आम्ही एका गोष्टीची काळजी घेतली की कुठेही ते चुकायला नको. ज्या पद्धतीने त्या काम करतात तशाच पद्धतीने मालतीने पण करायला हवं. डिटेलिंग म्हणण्यापेक्षा ते आणखी ऑथेंटिक होईल हा त्याच्या मागचा विचार होता. त्यामुळे मग त्या अगदी सुपरवायझर सारख्या त्या दोघं ताई असायच्या आणि त्या सांगायच्या रिंकूला की हे असं नाही करायचं हां. जनरली ते बाळाचं वजन करताना रिंकू खूप काळजीने ते 2 हातांनी करायची. पण त्यांचं असं होतं की नाही आम्ही तर असं एका हाताने धरतो म्हणजे जेणेकरून तो काटा दिसेल आपल्याला, सपोर्ट द्यायचा असं. हे एक एक्झाम्पल झालं. तर त्या प्रत्येक बाबतीत अगदी ठासून सांगायच्या. पण त्यामुळे काय झालं की त्या पण आमच्या टीमचा भाग झाल्या आणि सगळ्या गोष्टी त्या जागच्या जागी व्यवस्थित वाटायला लागलं. दैविता मॅम मी तुमच्याकडे येईन. एक प्रोड्युसर म्हणून तुम्ही बरंच वुमन एम्पॉवरमेंटसाठी पण काम करताय. एक प्रोड्युसर म्हणून हा सिनेमा प्रोड्यूस करावा आणि काय वाटलं की आपण का करावा हा सिनेमा प्रोड्यूस? ज्याच्यातून आपल्याला माहितीच आहे की एका महिलेची गोष्ट, सगळ्या ज्या महिला आहेत त्यांची गोष्ट समोर येते. काय सांगाल? तुमचा अनुभव कसा? 2-3 गोष्टी. एकतर मगाशी विषय झाला की आशांवरती चित्रपट नाही आहे. तर जर एखादा विषय अनएक्सप्लोर्ड आहे, त्याच्यात नाविन्य आहे, तर का नाही करावा? कारण मग प्रेक्षकांसाठी पण एकतर त्या वेगळेपण मिळेल आणि विषय जर वेगळा आणला तर त्याचं ऑब्व्हियसली त्याचं जे व्यावसायिक गणित आहे तेही जुळून येण्याची शक्यता जास्त वाढते. तर ते झालं व्यावसायिक कारण. पण दुसरं महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने जरी मी जेव्हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर बोलत असते तर एक माझं म्हणणं असतं की जास्तीत जास्त महिला जेव्हा कॅमेऱ्याच्या मागे, सिनेमाच्या मागे दिग्दर्शक म्हणून, निर्मात्या म्हणून किंवा इतर टेक्निकल रोल्समध्ये जेव्हा असतात तेव्हा त्या स्त्रीचं जे चित्रीकरण असतं त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि आम्ही आमच्या पूर्ण टीममध्ये ते काळजी आम्ही घेतली. म्हणजे माझी जी एडिटर आहे ती पण एक महिला आहे, साऊंड इंजिनियर जी आहे ती पण एक महिला आहे किंवा विविध वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये शक्यतो आम्ही जास्तीत जास्त महिला क्रू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण महिलांची गोष्ट आहे तर महिलाचा दृष्टिकोन पण पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की महिलांची गोष्ट पुरुष सांगतात. अर्थात आमचे दिग्दर्शक फार सेन्सिटिव्ह आहेत त्या बाबतीत आणि इथे या फ्रेममध्ये बघितलं तर 3:1 असं ते बॅलन्स झालेलं आहे. पण म्हणून पण मला ती गोष्ट करायची होती की आपण नाही तर मग कोण करेल ह्या विषयाला. नक्कीच. रिंकू तुझ्याकडे येईन मी. गावात सिनेमा शूट झाला आहे, जसं म्हटलं की तू आशा वर्करसोबत एक दिवस होतीस. काही अडचणी आल्या का गावात शूट करताना? आणि ज्या आशा वर्कर तुझ्यासोबत होत्या त्यांचे काही अनुभव तुला आले का जे यामध्ये तुला उपयोगी पडले? ही पण एका आशाताईचीच गोष्ट आहे मालती. म्हणजे त्याच्यामुळे छोटे मोठे कुणाला काही ना काही कनेक्ट होणारं आहेच आहे. त्यांचे अनुभव याच्यात आहेत का मला ते नाही सांगता येणार. मला वाटतं सर हां नाही मी आशाताईंचं म्हटलं गावकऱ्यांचे अर्थात गावात शूट करताना काही त्रास नाही झाला. कारण एकतर तिथे कधीच त्या गावामध्ये सिनेमा शूट नाही झाला. त्याच्यामुळे गावच्या लोकांना एक उत्सुकता असते आणि कुतूहल असतं ना की काय करतायत, कसं करतायत, अच्छा हे हिरो आहेत का, हे हिरोईन आहेत का, असं. सो ते बघायला जमायचं. पण कधी कोणी आरडाओरडा किंवा मध्येच कोणीतरी आलंय ते लांब उभं राहून शांत त्यांचं बघायचं. आम्हाला कधी काही गोष्टींची गरज लागली, सामान असतं, एक खुर्ची असेल, पेन असेल वही, तर ते स्वतः आणून द्यायचे. आम्ही असं विचारायचं अरे पेन कुठे आहे का, काय आहे ना सर, म्हणून ते घरातून आणून देणं असेल, इथंपासून त्यांची मदत होती. पण तुझी ओळख आहे एक, म्हणजे सैराटपासून असेल किंवा त्याच्यानंतर पण तू बरेच सिनेमे केलेस, त्याच्यामुळे आर्ची असेल किंवा रिंकू असेल. तर जेव्हा तू गावात पहिल्यांदा गेलीस शूटिंगसाठी तेव्हा काय असं जाणवलं किंवा अनुभव आहे लक्षात राहील असा? रोज मला लोकांचं प्रेम मिळायचं, बाकी काहीच नाही. मला रोज असं वाटायचं की इन जनरल की उन्हात असेल, कुठे आम्ही लांब लांब शूट करतोय तिथपर्यंत लोक फक्त बघायला येणं असेल की रिंकूताई एक फोटो हवा आहे की फक्त बघायला आलो असं सांगून जाणं असेल. त्यांना डोळ्यात आणि त्यांच्या हसण्यात दिसतं. म्हणजे तू
तू त्यांना असं बघून ऑब्झर्व करून फक्त हसलीस ना, मला बघून हसले, एक समाधान असतं ना, मला खूप छान वाटतं. इवन मी तर कुठेतरी आपण शूट करत होतो एका घरात, मी तर तिथे जेवले पण त्यांच्यासोबत. मला भूक लागलेली, ते म्हणाले आहे आमच्याकडे जेवशील, म्हणलं हो. मी तिथे जेवले पण. तर मला छान वाटतं अशा. पण आणि मगाशी म्हणालो तसं की रिंकूवर खरंच महाराष्ट्र इतका प्रेम करतो ना, कारण जिथे आम्ही शूट करायचो ही इकडची बाजू हो. जर चित्रीकरणाची असायची त्याच्या समोर पूर्ण क्राऊड असायचा. टेरेसवर हो. बसलंय, कोणी गॅलरीत बसलंय आणि निवांतपणे आम्ही सांगायचो की हा शांतपणे फक्त तुम्ही ओरडू नका आणि तुम्ही शूटिंग बघा. तर त्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं. गावात पिक्चर लावल्यानंतर कसं प्रेक्षक बसतो असं तसा- वाळूवर, असं तसं इथे टेक चालू आहे आणि तिथे असे जवळजवळ 100-150 लोक बसलेले आहेत. पण एकाचाही म्हणजे त्यांना आम्ही फक्त सांगायचो की आवाज नका करू, बसून शांत, आणि एव्हरीबडी सपोर्टेड. आणि हे एक गाव नव्हतं, असे 4-5 गावं मिळून आम्ही सिनेमातलं एक गाव बनवलं आणि प्रत्येक ठिकाणी सेम चित्र. पण अंदाजे कुठल्या गावात शूटिंग झाले? महाराष्ट्रातली आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर? धुळे जिल्ह्यातलं म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं साक्री तालुका म्हणून आहे आणि त्याचं वेगळं वैशिष्ट्य असं की तिकडे शूट पूर्वी नव्हतं झालं आणि स्क्रीनवर हे पहिल्यांदा दिसणार आहे. म्हणजे तिथे साधारण 100 वर्ष जुनी घरं अशी लाईनीने आहेत. तर जर तुम्ही बघितलं असेल ट्रेलर आणि टीझरमध्ये, ते व्हिज्युअली थोडंसं वेगळं वाटतं इतर लँडस्केप. डोंगराचा तो भाग तो पण वेगळा आहे. मोस्टली आपण चित्रपटांमध्ये पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण, मग विदर्भाचा काही भाग दिसतो, पण उत्तर महाराष्ट्र तसं अनएक्सप्लोर्ड आहे सिनेमा, मराठी सिनेमाच्या ह्याच्यावर. पण मग या म्हणजे धुळे निवडण्यासाठी किंवा शूटिंग लोकेशन हेच असावं हे का डिसाईड झालं? कारण ते माझं गाव आहे. आणि तो जो रिसर्च पण केला होता ना किंवा स्टोरी लिहिली तर तो सगळं तेच विचार करून लिहिलं होतं. त्यामुळे हा नकळत हा विचार होता की जितकं ऑथेंटिक असेल, जितकं ते त्या मातीतलं वाटेल तसं करायचा प्रयत्न केला. त्यामुळे भाषेत सुद्धा म्हणजे आहे मराठीच, पण थोडासा तिकडे अहिराणी बोलली जाते, तर काही काही शब्द आम्ही मध्ये मध्ये पेरले. किंवा एक कानबाई उत्सव नावाचा प्रकार तिकडे, जसं कोकणात गणपती आहेत खूप प्रसिद्ध, तर उत्तर महाराष्ट्रात खानदेशात कानबाई उत्सव होतो. तर आम्ही तो सिनेमासाठी प्रॉपर चित्रित केलाय, म्हणजे सगळं गाव डेकोरेट केलं होतं आम्ही त्या उत्सवासाठी. आणि मला पहिल्यांदा कळालं आपल्याकडे जसं गणपती असतं तसं ह्यांचा कानबाई उत्सव मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा तिथे. आणि डान्सही केलाय रिंकूने आणि सायंकितने, म्हणजे देवीला डोक्यावर त्याची टिपिकल स्टेप्स असतात, तर ते स्टेप्स जे रिच्युअल आहे बेसिकली, रिच्युअलिस्टिक स्टेप्स आहेत, तर ते नवरा डान्स करायचा असं. सो हा मला शिकवलं आणि आम्ही केलं ते. पण मग सिनेमासाठी रिंकू ठरली होती का? म्हणजे हीच कास्टिंग कसं झालं सिनेमाचं? आधीपासून डोक्यात होतं की काही पॅरामीटर्स आले आणि केलं? फिल्म लिहिली तर मालतीचं जे कॅरेक्टर आहे ना ते खूप कॉन्फिडंट आहे, स्पष्ट उत्तर देणारं आहे, काही कोणाचा मुलाहिजा न ठेवणार आहे, पण म्हणून उद्धट नाही आहे, सगळ्यांचा रिस्पेक्ट करून आपला मुद्दा ठासून मांडणं, असं ते कॅरेक्टर. आणि ॲज अ व्ह्यूअर, प्रेक्षक म्हणून मी रिंकूचं काम जसं आपण सगळ्यांनीच बघितलंय आणि कुठेतरी वाटायचं की ही मालती होऊ शकते, पण तसा विचार मी माझ्या टीमसोबत बोलून दाखवला नव्हता. आम्ही इतर लोकांचं काही ऑडिशन वगैरे घेतलं, कारण आम्ही जरा विचार करत होतो की जास्त स्टार आहे बाबा, आपलं बजेट आणि हे सगळं होईल, अगदी खरं सांगतो. बट वी थॉट की म्हटलं चला एकदा बोलून बघूया, आणि मी टीममध्ये सांगितलं की रिंकू कशी वाटेल, तर ते सगळ्यांनी सांगितलं येस, आपण तिला भेटूया ॲटलिस्ट. सगळ्यांनी होकार दिला आणि मग लगेच रिंकूला फोन लावला आणि फटाफट गोष्टी झाल्या. ती म्हणाली 1 लाईनर तर मला आवडतंय, पण मला तुम्ही खरी गोष्ट तुमच्या तोंडून मला ऐकायची आणि आजच संध्याकाळी आपण ती ऐकूया. आणि मग ते ऐकलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मालती मिळाली आम्हाला. आणि मग इतर कास्टिंग रिंकू आल्यानंतर मग इतर कास्टिंग आम्ही त्या दृष्टीने केलं. पण आता रिंकू या सिनेमात बरेच को ॲक्टर वेगवेगळे आहेत, ज्यांच्यासोबत तू आधी फार कमी काम किंवा मला वाटतं क्वचित नाहीच केलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचं म्हणजे सायंकित असेल, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता तुझा? छान होता, कारण प्रत्येकाचं काम करायची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं शिकून आलंय. सायंकित सिरियल करतो, कुणी थिएटर केलेलं आहे, उषाताई खूप सिनियर आहे, तर त्यांचं काम करायची पद्धत खूप वेगळी आहे. तर सगळ्यांसोबत खूप मजा आली आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं. आणि मला आवडतं नवीन माणसांसोबत काम करायला, कारण मला असं वाटतं की आपण माणूस म्हणून पण ग्रो होतो आणि आपल्याकडे 4 गोष्टी येतात त्यांच्यातल्या, त्याच्यामुळे छान मजा आली.
मला थोडासा वेगळा प्रश्न तुला विचारायचा आहे की सैराटमुळे जी आर्चीची तुझी एक इमेज सेट झाली होती किंवा अजूनही सगळीकडे गेलंस तरी तुला आर्ची आर्ची या नावानेच हाक मारतात. भले तू नंतर खूप छान छान सिनेमे वेगळ्या विषयावरचे केले, पण एक इमेज असते जी प्रेक्षकांच्या मनावर ठसली जाते. तर सैराटने ते काम केलं. तुला वाटतं आता आशा सिनेमामुळे ती इमेज ब्रेक होईल का? हा सिनेमा तसा आहे असं वाटतं का? कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद ट्रेलरवर खूप छान आहे. मला प्रत्येक फिल्मला असं वाटतं, पण ते दरवेळी घडत नाही. यावेळी मी एकदा नागपूरला गेले तर कोणीतरी मला आशाताई म्हणून आवाज दिला. आत्ता परवा पुण्यामध्ये आमचं प्रेस कॉन्फरन्स झालं तर मला सैराटनंतर मला पहिल्यांदा असं कोणीतरी म्हणलं की ते मालतीचा तो सासूचा डायलॉग म्हणून दाखव आम्हाला. सो सुरुवात तरी दिसते असं व्हावं असं दरवेळीच मला वाटतं आणि मला वाटतंय की तसं होईल. झालं तर उत्तमही, नाही झालं तरी मला असं वाटतं की आशा लोक कधी विसरणार नाहीत. ती काहीतरी त्यांच्या मनावरती सोडून जाईल किंवा ती त्यांना तितकी आपलीशी तरी डेफिनेटली वाटेल. या संपूर्ण सिनेमा करताना किंवा केल्यानंतर एक अशी कोणती गोष्ट आहे जी तुला म्हणजे आशा वर्करचं आयुष्य सिनेमात जगल्यानंतर एक गोष्ट स्वतःमध्ये बदल करावा असं वाटतोय, अशी कोणती गोष्ट आहे का? मला वाटतं निस्वार्थीपणे देता आलं तर अपेक्षा न ठेवता देत राहणं. आणि एक असा अनुभव किंवा किस्सा घडलेला आहे सेटवर जो कायम लक्षात राहील या सिनेमाच्या दरम्यान किंवा प्रमोशनच्या दरम्यान? सेटवर किस्से असे काय घडायला स्कोप नव्हता आमच्याकडे, कारण आम्ही खूप हेक्टिक आणि पटापट शूट करायचो. आय थिंक पहिलाच दिवस होता माझा शूटिंगचा आणि माझा पहिलाच सीन होता आणि मी असं छान गेले, सर म्हणले इथे सीन वगैरे आपण करणार आहोत. मी बाल्कनीत उभी राहिले आणि काही कारण नसताना त्या महिन्यात पाऊस आला. सो आता काय करायचं? आणि असं होतं ना रे, पहिलाच सीन, आपण तयारी वगैरे थोडं आपलं हे असतं. तसं म्हणाले नाही मग आपण आतमधला खोलीतला सीन करू. पण असं मजा मस्ती असायचीच. म्हणजे आम्ही येता जाता असे वाळत टाकलेले लोकांचे शेंगदाणे हाळूच असे खात खात जायचो. सो अशी मजा मस्ती केलेली आहे. दैविता मॅम, तुमच्याकडे येईन मी. आता जसं म्हणाली रिंकू की पहिला सीन सेट केलेला होता पण पाऊस आला अचानक आणि सीन बदलावा लागला, दुसरा सीन शूट करावा लागला. एक निर्माती म्हणून जेव्हा सिनेमाचं शूटिंग होतं ह्या गोष्टी किती अफेक्ट करतात? कारण मराठी सिनेमांचं बजेटच मुळात खूप कमी असतं. तर या गोष्टी कशा अफेक्ट करतात? पॉइंट प्रश्न विचारलाय निर्मात्याला एकदम. पाऊस पडला घालमेल, काय करायचं सांगा. नाही, ॲक्च्युली यू आर राईट. कारण आपलं शेड्यूल इतकं टाईट असतं की ती लक्झरी नसते की आपण मस्त आता एकच सीन खूप वेळ घेतोय किंवा एकच टेक खूप वेळा घेतोय. तर ते प्रेशर डायरेक्टरवर पण तितकंच असतं, कारण तेवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला तेवढे सीन उडवायचे आहेत. आणि त्यात जर असं काही झालं तर तुमचं सगळं शेड्यूल जे आहे ते ओव्हरलॅप होतं. बरं, ओव्हरलॅप झालेलं शेड्यूल जे आहे ते 19व्या दिवशी शिफ्ट करायचं काही स्कोप नसतो. यू हॅव वर्किंग इन द फिक्स्ड हे. तर हां, पाऊस पडला आणि बॅकएंडमध्ये मी लगेच माझ्या प्रोडक्शन टीमला बोलवलं. म्हटलं आता काही आहे का? डायरेक्शन टीमचा एक माणूस जो सगळं शेड्युलिंग बघत होता की शिफ्ट करायचं ह्याच लोकेशनमध्ये दुसरा कोणता हे आहे, तर त्यांनी पटापट मग की हे करता येईल. म्हटलं ठीक आहे, आर्टिस्ट आहे, अवेलेबल आहे. मग डायरेक्टरांना बोलवून आम्ही चर्चा केली आणि तो आतमध्ये शिफ्ट झाला. बरं, एकदा नाही झाला हा पाऊस, 2-3दा आला आहे. कारण ऑब्व्हियसली आता सुरू झालं तर मग ते अजून एक दुसऱ्या गावातल्या लोकेशनमध्ये खाली जसं मगाशी हे म्हणाले की 100-150 वर्ष जुनी घरं होते, त्यामुळे तिथे गळती खूप होती. लाकडी टिपिकल जे मातीची घरं असतात. हे लोक खाली निवांत त्यांचं चालू आहे, आम्ही बाहेर बसलोय. पावसाचं म्हटलं पाऊस दिसतोय. नंतर मग तो दोघं तिघं म्हटलं ह्याला आता आपल्याला परत, कारण एक अनुभव आलेला होता. दुसऱ्यांदा आपण म्हटलं की आपण प्लॅन बी आपला रेडी असला पाहिजे. कॉस्ट्युमवाल्याला बोलवलं, डायरेक्शन टीमला बोलवलं की हे जर पडलं तर दुसरं काय. तर पास कॉस्ट्युम रेडी आहे म्हणे. मग आम्ही आमचं प्लॅन बी रेडी होतो. पण ऑब्व्हियसली तशी गरज पडली ना. इंडोर होता. इंडोरमध्ये एक मोठा चॅलेंज असं झालं की पाऊस गळायला लागला. म्हणजे खाली सगळे इक्विपमेंट पडलेले आहेत, तर कॅमेरा हे ते, आणि त्याच्यावर पाऊस पडतोय. मग गावकरी जवळजवळ 20-25 गावकरी प्रत्येकजण आपापल्या घरातून ताडपत्री घेऊन आला आणि त्यांनी बाहेरून सगळं असं कव्हर केलं ते घर की मॅडम काहीही झालं तर हे आपल्या गावचा सिनेमा आहे, आपण तुमचं शूटिंग थांबू देणार नाही. तर म्हणजे एका निर्मात्याला काय हवं असतं ना, जर इतका स्ट्रॉंग सपोर्ट मिळत असेल तर मग वी कुड फिनिश एव्हरीथिंग इन टाईम. बरोबर. तुम्ही म्हणजे जसं म्हणालात की जिथे आपण शूट करतो ना तिथला सपोर्ट पण फार महत्त्वाचा असतो, जो या निमित्ताने गावकऱ्यांचा पण सपोर्ट मिळाला.
मला दिग्दर्शक सर तुम्हाला विचारायचं आहे की याआधी फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनेमा खूप गाजला आहे आणि अवॉर्ड्सही मिळाले, तेव्हा काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या आणि आत्ता कसं वाटतंय? फिल्म फेस्टिवलमध्ये बघणारा प्रेक्षक वर्ग वेगळा असतो. तो थोडे क्रिटिक, सिनेमाचे जाणकार आणि निश्चितच त्यांनी कौतुक केलं. पण मला विशेष काय छान वाटलं जेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी याचं स्क्रीनिंग केलं होतं आणि मुंबईत जवळपास त्यांनी 600 बायकांना आणलं. त्याच्यात आशा, अंगणवाडी आणि इतरही महिला होत्या. आणि तेव्हा धाकधूक होती आम्हाला की आता हे जनरल पब्लिक समोर येतं आहे. फेस्टिवल्स तर बघितलेत आपण, पण ज्यावेळेस ते थिएटरमध्ये बसल्या होत्या, त्याचे व्हिडिओज आहेत आमच्याकडे. त्या हसत होत्या, त्या रडत होत्या, म्हणजे अक्षरशः तोंडाला काय हात रुमाल घेऊन अश्रू पुसतायत. आणि जेव्हा चित्रपट संपला तर त्या सिनेमागृहाच्या बाहेर येऊन त्यांनी इतक्या भरभरून प्रतिक्रिया आम्हाला दिल्यात, ते रेकॉर्डही केल्यात आम्ही. तर त्यावेळी वाटलं की हां, म्हणजे आपण कशासाठी करतो ना एवढं सगळं. पुरस्कार वगैरे ठीक आहे किंवा चित्रपट महोत्सवही ठीक आहे, पण जे नॉर्मल पब्लिक जेव्हा येते ना आणि ती बायस नसते कुठल्याही गोष्टी, त्यांना पिक्चर बघायचा आहे. आणि त्याच्यात एक बाई बाहेर येऊन काय म्हणाली की सर मला कधीच वाटलं नव्हतं की मी पण पिक्चरची हिरोईन होऊ बनू शकते. शकते. मी आशा आहे आणि मी हिरोईन दिसते आज. एक मग अजून काहींची खंत होती. एक आल्या, मी उभी होती, मागून त्यांनी टॅप केलं आणि अश्रू असे पूर्ण रडतायत. म्हटलं काय झालं, पण हुंदके देऊन रडतायत, कळेन असं. म्हटलं काय झालं काय झालं. 5-6 मिनिटानंतर शांत केलं त्याने. म्हणे मी आशा आहे आणि माझी उभी हयात, म्हणजे मी सर्व्हिस केली आणि मला असं वाटत होतं की मी काही ग्रेट नाही केलं आयुष्यात, पण हा चित्रपट बघून मला वाटतं की मी पण काहीतरी आहे, माझी पण काहीतरी अस्तित्व आहे. आणि मग ते म्हणजे इतकं ते भावणारं होतं. आणि मग बाकी आशा आल्या, मग ते जो तो आपापले अनुभव सांगतोय. जवळजवळ 1.5 तास त्या बाया त्या फ्लोअरमध्ये येऊन हो. एक किस्से सांगत होते. शेवटी थिएटरवाले म्हणाले की मॅडम पुढच्या शोचा टाइम झालाय. म्हणजे इतकं त्या भरभरून बोलत होत्या. एकीने तर म्हटलं की आमच्या सगळ्या नवऱ्यांना आधी हे दाखवायला हो. पाहिजे. असा नवरा आम्हाला का नाही, असा नवरा आम्हाला पण पाहिजे, सपोर्टिव्ह हजबंड जे आहे ते. असे सगळे हे होते रिॲक्शन्स. रिंकू, तुला काय वाटतंय आता तू एवढ्या आशा वर्कर्स, एक तू रिप्रेझेंटेटिव्ह म्हणू आपण सिनेमाच्या माध्यमातून का होईना, ज्या भावना त्यांनी त्यांच्याकडे व्यक्त केल्यात आता त्या आपल्यापर्यंत पोहोचल्यात. ट्रेलरवर खूप साऱ्या कमेंट्स आहेत, आशा वर्कर खूप कमेंट्स करतात, सो ते पाहून काय वाटतात? असं सांगता येत नाही काय वाटतं, पण आपल्याकडून काहीतरी खूप चांगलं काम झालं आहे आणि आपल्या फिल्ममुळे जर इतक्या आशा सेविकांना एक त्यांच्या कामाचा अभिमान आता वाटत असेल आणि गर्व वाटत असेल, तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. कारण इतक्या मेसेज करतायत की मला आता माझ्या कामाचा अभिमान वाटतो. माझी आई पण आशा सेविका आहे. परवा एक पत्रकार मुलगी आली, ती म्हणली माझी आत्या पण आशा सेविका आहे. तर हे आणखी काय हवं असतं ना, की लोकांना ते आपलं वाटतं आणि आपल्या फिल्ममध्ये जेव्हा ते स्वतःला बघतात तर आणि लोक कंटाळा नाही करत, म्हणजे एवढे मेसेजेस त्यांच्या आयुष्यातले जे काही अनुभव असतील, माझं असं झालं आणि अशी मला काम असेल, असे कमेंट्स पण येत आहेत. सो मला तुमच्या तिघांनाही प्रश्न आहे की तुमच्या आयुष्यातील आशा कोण आहे? एकांची नावं घ्या. मला माहिती बरं, वेगळं काय करूया? काहीतरी बोलूया, कारण खरंच तसं आहे. नाही, पण खरंच तसं आहे. हां, बरोबर आहे. म्हणजे आम्हाला हा प्रश्न आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण विचारला, आम्ही एकमेकांची नावं घेतात. म्हटलं आता वेगळं काय द्यायचं, हेच असेल. नाही, ते यासाठी की आमचं काय होतं की सिनेमा क्षेत्रात क्रिएटिव्ह लोक खूप रोमॅन्टिसिझममध्ये किंवा काल्पनेच्या जगात वावरणारे असतात. तसा मी पण आहे. त्यामुळे त्याची नाव स्थिर करण्याचं काम एखादा प्रॅक्टिकल व्यक्ती असायला पाहिजे बाबा. आणि नुसतं निर्माता म्हणून नाही, पत्नी म्हणून, मैत्रीण म्हणून पण यांची जोड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही माझी आशा आहे. आणि आशा शेवटी काय, जिच्याकडून आपल्याला होप मिळेल, उत्साह मिळेल, उमेद मिळेल, पुढे जाण्यासाठी दिशा मिळेल, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. मी पण तेच सांगेन की एखादी महिला जेव्हा घराच्या बाहेर जाते आणि काहीतरी कर्तृत्व सिद्ध करते, तेव्हा तिला बॅकएंडमध्ये मागे वळून मुलगी असते, नवरा असतो, सासू सासरे असतात आणि ते स्ट्रेस असतं. म्हणजे तुम्ही अशिक्षित असा, सुशिक्षित असा, शहरी भागात असा किंवा ग्रामीण भागात असा, प्रत्येक स्त्रीचा बाहेर निघण्याचा जो संघर्ष आहे तो काही कोणाला सुटलेला नाही आहे. तर अशा वेळेला जेव्हा तुमची ही इकोसिस्टम, नवरा म्हणा, मुलगी म्हणा, मुलगा, सासू सासरे, ते जेव्हा सपोर्टिव्ह असतात ना, तेव्हा तुम्ही ते अचीव्ह करणं जे आहे ते तुमच्यासाठी सोपं होऊन जातं. आणि म्हणून मी माझ्या आयुष्यातील आशा हे एक पुरुष, माझ्या नवऱ्याला मी ते काय टायटल देईन. रिंकू, माझी आई आशा. ओके. आणि एक मेसेज द्यायचा असेल आशा वर्कर्सना किंवा ज्या महिला आहेत ज्या काहीतरी करू पाहत आहेत
किंवा जसं आता म्हटलं की आशा वर्करना माहीतच नव्हते की आपण पण काहीतरी काम करतोय, कारण त्याची कोणी दखलच घेत नव्हतं. पण प्रत्येकजण काहीतरी आपापल्या परीने करत असतो, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा, किंवा दुसऱ्यांसाठी काहीतरी प्रत्येक महिला करत असते. अशा महिलांना काय मेसेज देशील? अरे बापरे, मी एवढी मोठी नाही आहे काय सांगायला. पण मला एवढंच वाटतं की आपण जे हातात काम घेतलं आहे तर ते करत राहा आणि शेवटपर्यंत लढत राहायला हवं त्या गोष्टीसाठी. आणि शेवटचं प्रेक्षकांना काय सांगाल सिनेमाबद्दल? सिनेमा पाहण्यासाठी काय आवाहन कराल? मी हेच सांगेल की आत्ता तुम्हाला आशा स्क्रीनवर जरी निळी साडीवाली ती सायकलवाली मालती जरी दिसत असेल ना, तर तिच्या पाठीमागे घराबाहेर पडणारी प्रत्येक स्त्री आहे. मग ती मुंबईतली डोंबिवलीतनं चर्चगेट प्रवास करणारी असू दे, नाशिकमधली, संभाजीनगरमधली जी पण स्त्री असेल, आणि ती कुठल्याही प्रोफेशनमध्ये असू दे, तुमच्यासारखी जर्नलिस्ट असेल, पोलीस ऑफिसर असेल, IAS असेल किंवा आशाताई असेल, तर तिचा जो संघर्ष आहे, तिची जी स्वप्न आहेत, तर ते सगळे ते मालतीत आले. त्याच्यामुळे त्या ज्या भावना आहेत ना, त्या युनिव्हर्सल आहे. आणि हे सगळं जर बघायचं असेल तर तुम्ही 19 डिसेंबरला आमचा आशा चित्रपट नक्की बघा. मी एवढंच सांगेन. रिंकू, काय आवाहन करशील? सरांनी सगळं सांगितलं. ब्रेक करायला आणि पाहिजे. मला असं वाटतं की ही फक्त आशाताईंची गोष्ट नाहीये, ती एका बाईची गोष्ट आहे, ती एका नवरा बायकोची पण गोष्ट आहे, ती सासू सुनेची पण गोष्ट आहे, ती दोन मैत्रिणींची पण गोष्ट आहे. त्याच्यामुळे खूप मजा आहे, छान रोमांस आहे, खूप इमोशनल गोष्टी पण आहेत, असं सगळं फुल पॅकेज आहे आणि खूप काही सांगू पण पाहताय त्याच्यातून. त्याच्यामुळे तुम्ही जर आशा मिस केलं तर खूप काही मिस कराल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे मला. रोमॅन्टिक सीनवरून मला आठवलं की ट्रेलरमध्ये दिसतंय आम्हाला की सायंकित आणि तुझा थोडासा छोटासा रोमॅन्स आहे. जेव्हा पहिल्यांदा तू रोमॅन्टिक सीन तुझ्या वाट्याला आला होता, जेव्हा कधी केला होतास, तेव्हा घाबरली होतीस? काय भावना होत्या? आणि आत्ता जेव्हा तू करतेस तेव्हा काय डोक्यात असतं? पहिल्यांदा आलं तेव्हा कळतच नव्हतं काय 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 करतोय नक्की आणि त्याच्या मागे काय भावना असतात किंवा तो प्रवास किती असतो. आणि आत्ताही सेटवरती काम करताना मला काय अशी फारशी भीती वाटत नाही, कारण ते मी नसते करत, ते मालती आणि निलेशचं होतं. त्याच्यामुळे तोच तो पहिला सीन आमचा दोघांचा झाला, तो हाच झालाय जो पावसामुळे जे घडलंय तेच. सो काही फारसं काही असं वाटत नाही मला. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ काढून इथे आलात. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेक्षकांनाही आव्हान आहे की हा सिनेमा नक्की जाऊन सिनेमागृहात बघा. थँक्यू सो मच. थँक्यू.